माड बांधलं काढत होती काल एकदम दमन काल दिनांक 20 नोव्हेंबर रोजी माझे पुतणे गणेश सोमनाथ माळी यांना एका वाळू तस्कराने आज्ञात डंपराने धडक दिली. त्याच्यामध्ये त्याची मयत झाली. सदर ही घटना काल 2 वाजेच्या सुमारास झालेली आहे. त्याच्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून फक्त FIR पण दाखल केली नाही. विरगाव पोलीस स्टेशनला माझा मोठा पुतण्या गेला असता त्यांनी FIR दाखल केली नाही. त्याला बसून ठेवलं, आरोपीसारखं बसून ठेवलं आहे आणि त्याला लिहिता वाचता येत नाही आणि त्यालाच तिथं त्यांनी फिर्यादी द्यायला सांगितलं आहे. आज फक्त पोलिसांनी हे वाळू तस्कर यांचे हप्ते त्यांना चालू आहे. पोलिसांना हे फक्त त्यांची पाठराखण करत आहे. आज आम्ही फक्त पोलिसांना FIR दाखल करा म्हणत होतो, पण पोलिसांनी FIR दाखल नाही केली आणि ते आम्ही आमच्या सांगण्याप्रमाणे FIR दाखल कर म्हणत होतो, तरी पण करत नव्हते. शेवटी आम्ही त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना FIR दाखल करायला लावली आणि FIR दाखल झाल्याच्यानंतर त्यांना संबंधित आरोपी जे आहेत हे कालच फरार झाले होते धडक देऊन. तर हे आरोपी फरार कुठे झाले हे पोलीस प्रशासनाला माहिती होतं. पोलीस प्रशासनाने आम्ही बॉडी घेण्यास नकार दिला म्हणून पोलीस प्रशासनाने आम्हाला तिथं दमदाटी देऊन तिथून बॉडी हलवा नाही तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू असे ते वाघमोडे साहेब आहेत तिथले विरगाव पोलीस स्टेशनचे PI. त्यांनी आम्हाला सांगितलं इथं जोपर्यंत बॉडी ठेवताना तुमच्या गुन्हे दाखल होते. आम्हाला तिथून बॉडी घेऊन घरी काढून दिलं आहे आणि त्यांच्या जे आरोपी आहे संबंधित आरोपी आम्ही अर्ध्या रस्त्यात येत नाही तर 5-10 मिनटाच्या आत यांना लगेच आरोपी सापडलेत आणि संबंधित डंपर देखील यांनी तिथं पोलीस स्टेशनला आणला आहे. आणि डंपर चालकचा जो वाहन चालक आहे ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं लायसन नाही आहे, डंपरवर कुठल्याही प्रकारचा नंबर नाही आहे. फक्त हे पोलीस प्रशासन इथं पाठराखण करतं आहे. आजही आम्ही इथं फक्त FIR दाखल झाली पण आरोपी अजूनही तिथं फक्त पोलीस कस्टडीमध्ये फक्त बसलेले. त्यांना मस्त फॅन चालू आहे, फक्त तिथं बसलेले पण त्यांना अजूनही कस्टडी झालेली नाही आहे. अजून आम्हाला जोपर्यंत आम्ही इथं आमची डेड बॉडी पडलेली पुतण्याची जोपर्यंत त्याला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही त्याचा अंत्यविधी करणार नाही. हे आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे. पण पोलीस प्रशासन वारंवार इथं येऊन आमच्यावर दबाव टाकत आहे की तुम्ही अंत्यविधी करून घ्या आणि पुढची कारवाई आम्ही आमच्या पद्धतीनेच करू, तुम्ही आम्हाला काही सांगायचं नाही. आणि सदर आरोपीला हे पोलीस प्रशासन पाठराख करू राहिलं आहे, फक्त आरोपींना पाठीमागं घालू आहे. पण पोलिसांनी पण काहीतरी त्यांना पैसे दिल्याचे आम्हाला त्यांच्यावर संशय आहे आणि त्यांनी दिले असणारे म्हणून त्यांची पाठराखण पोलीस प्रशासन करत आहे आणि आमच्यावर दबाव कुठल्या का टाकतं आहे याची माहिती घ्यावी. आम्हाला न्याय लवकरात लवकर न्याय मिळावा व आम्हाला अंत्यविधीसाठी परवानगी भेटावी आणि त्यांच्यावर आरोपींना कठोर कारवाई व्हावी याच्या प्रतीक्षेत आजही आम्ही इथं बसलेलो आहे.